बालमानसशास्त्र 2000 महाटेट 2000 या सिरीजमधला आपल्याला दुसरा चॅप्टर सुरू करायचा आहे, बालमानसशास्त्र चाइल्ड सायकोलॉजी. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा. तर चला तर आपण आजचा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचा दुसरा चॅप्टर सुरू करतो आहे, बालमानसशास्त्र चाइल्ड सायकोलॉजी नावाचा. बघा, मानसशास्त्र ही एक महत्त्वाची शाखा आहे. तर मानसशास्त्राची काय, बालमानसशास्त्र ही काय महत्त्वाची शाखा आहे. यामध्ये बालकांच्या वर्तनाचा, शारीरिक मानसिक विकासाचा शास्त्रसुद्धा अभ्यास केला जातो व त्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना या शास्त्रात सुचवल्या जातात. शिक्षकाला बालकांचा विकास करताना येणाऱ्या अडचणी कोणत्या, तसेच बालक कोणत्या वयात कोणते क्रियाकौशल्य अधिक विकसित करू शकते या बाबींचा योग्य अभ्यास करण्यासाठी बालमानसशास्त्र अभ्यासणे आवश्यक आहे. तर बालमानसशास्त्राचा अभ्यास का आवश्यक आहे, तर काय आहे की यामध्ये काय आहे की बालकाचं जे वर्तन असतं आणि शारीरिक आणि मानसिक जी वाढ आणि विकास असतो याचा काही शास्त्रसुद्धा अभ्यास कशामध्ये केला जातो, बालमानसशास्त्रामध्ये केला जातो आणि त्यासाठी त्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना यामध्ये शिकवल्या जातात. तसेच शिक्षकाच्या दृष्टीने बालमानसशास्त्र का आवश्यक आहे किंवा का महत्त्वाचं आहे अभ्यासनं, तर यामध्ये काय आहे की बालकाचा विकास करताना येणाऱ्या ज्या अडचणी असतात आणि बालक कोणत्या वयात कोणतं क्रियाकौशल्य शिकू शकतं याचा अभ्यास कुठे करता येतो, तर बालमानसशास्त्रातून आपल्याला शिकायला भेटत असतं, शिक्षकाला शिकायला भेटत असतं. म्हणून बालमानसशास्त्राचा अभ्यास शिक्षकासाठी महत्त्वपूर्ण ठरत असतो. आता बालमानसशास्त्राच्या काही व्याख्या आहेत. E.B. हरलॉक यांनी केलेली व्याख्या आहे की बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून ते पौगंड अवस्थेपर्यंत विकास कसा होतो याचा शास्त्रसुद्धा अभ्यास म्हणजे काय, बालमानसशास्त्र होय. दुसरी व्याख्या आहे बालमानसशास्त्राची, ज्या शास्त्रात बालकाला केंद्रबिंदू मानून त्याचे वर्तन, विचार, प्रवृत्ती, अभिवृत्ती, अभिक्षमता यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो त्यास काय म्हणतात, बालमानसशास्त्र म्हणतात. बालमानसशास्त्राची तिसरी व्याख्या अशी आहे की बालकांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकासाचा अभ्यास करून त्या दृष्टीने उपाय ज्या शास्त्रात सुचवले जातात त्यास काय म्हणतात, बालमानसशास्त्र म्हणतात. रशियन यांनी केलेली बालमानसशास्त्राची व्याख्या पुढील प्रमाणे की बालविकास ही गर्भधारणेपासून पौगंड अवस्थेपर्यंत बालकाची वाढ व विकासाची अभ्यास करणारी स्वतंत्र शाखा आहे. आणि क्रो यांनी केलेली व्याख्या पुढील प्रमाणे सांगता येईल की बालमानसशास्त्र ही मानसशास्त्राची अशी शाखा आहे ज्यात काय व्यक्तीच्या जन्मापासून तर परिपक्व अवस्थेपर्यंत होणाऱ्या विकासाचा अभ्यास केला जातो. तर बालमानसशास्त्र ही काय मानसशास्त्राची कशी शाखा आहे की ज्यामध्ये काय आहे की व्यक्तीच्या जन्मापासून ते परिपक्व अवस्थेपर्यंत विकासाचा अभ्यास केला जातो असं कोण म्हणलेलं आहे, क्रो यांनी बालमानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे. तर बालमानसशास्त्राचे अभ्यास महत्त्व, तर बालमानसशास्त्राचा अभ्यास का केला पाहिजे, कशासाठी तो महत्त्वाचा आहे, तर काय की बालकाच्या जन्मानंतरचे काय की पहिले 5 वर्ष खूप महत्त्वपूर्ण असतात. या 5 वर्षात काय होतं की बालकाचा काय होतो असतो 80% विकास घडून येत असतो बालकाच्या मेंदूचा. आणि हा विकास कोणकोणत्या टप्प्यातून होतो हे पालकांना तसेच शिक्षकांना काय की बालमानसशास्त्राच्या अभ्यासातून समजतं किंवा कळतं. म्हणून बालमानसशास्त्राचा अभ्यास शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी महत्त्वाचा आहे. पालकांचे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी मुलांमध्ये भावनिक सुरक्षितता निर्माण करते. जर बालवयात जर पालकांचं प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी जर मुलांना भेटली तर काय होतं की मुलांमध्ये भावनिक सुरक्षितता निर्माण होते. या उलट काय होतं की जर पालकांचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी भेटली नाही तर भावनिक असुरक्षितता निर्माण होते व त्यातून काय होतं की त्या बालकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याची क्षमता निर्माण होते किंवा त्याकडे तो वळला जातो. बालकांना सुयोग्य वातावरण उपलब्ध करून द्यावे, त्याचा परिणाम त्यांच्या वाढ व विकासावर होत असतो याची जाणीव बालमानसशास्त्रातून होते. तर काय की बालमानसशास्त्राच्या अभ्यासातून अजून काय समजतं की बालकांना योग्य असं वातावरण उपलब्ध करून दिलं पाहिजे, कारण योग्य वातावरणाचा किंवा अयोग्य वातावरणाचा काय बालकांच्या वाढ व विकासावर परिणाम होत असतो. आणि त्यामुळे त्यांना योग्य असं वातावरण उपलब्ध करून दिल्यास काय होईल की बालकांची योग्य वाढ आणि विकास घडून येईल. वाढ व विकासाचे टप्पे कोणते आहेत, तसेच कोणत्या टप्प्यावर कोणती कारकौशल्य विकसित होतात या घटकांची कल्पना होते. आता वाढ व विकासाचे टप्पे कोणते आहेत, तसेच कोणत्या टप्प्यावर कोणते कारकौशल्य बालक शिकत असतं, कोणते कारकौशल्य त्याच्यामध्ये विकसित होत असतात, ह्या घटकांची काय आहे की माहिती किंवा जाण आपल्याला बालमानसशास्त्राच्या अभ्यासातून कळते. म्हणून शिक्षकासाठी सुद्धा बालमानसशास्त्र अतिशय महत्त्वाचं आहे की त्याला कोणती कारकौशल्य कोणत्या वयात शिकवली पाहिजे आणि त्याची वाढ व विकास योग्य दृष्टीने आहे की नाही
या सगळ्या गोष्टींची माहिती होण्यासाठी बाल मानसशास्त्राचा अभ्यास शिक्षकाच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचा ठरतो. बाल अवस्थेतील सवयी प्रौढ अवस्थेत दिसून येतात. त्यांच्यामध्ये योग्य सवयीची रुजवणूक कशी करावी याची जाण मिळते. आता बाल अवस्थेत ज्या काही सवयी लागतात त्या सवयी पुढे जाऊन काय होतात, प्रौढ अवस्थेत त्याचं दृढीकरण होत असतं. त्यामुळे बाल मानसशास्त्राच्या अभ्यासातून आपल्याला हे समजतं की त्यांच्यामध्ये योग्य सवयी आजच कशा लावता येतील, त्यांना योग्य सवयी आजच कशा त्यांच्यात रुजवता येतील, जेणेकरून काय आहे की भविष्यामध्ये ते बालक प्रौढ झाल्यानंतर देशाचं सुजाण नागरिक निर्माण होईल व योग्य प्रकारे त्यामध्ये सवयी असतील. विकासाच्या अवस्थांमध्ये असलेल्या निरनिराळ्या बालकांचा तुलनात्मक अभ्यास करता येतो. आता बाल मानसशास्त्राचा अजून एक उपयोग काय होतो की विकासाच्या ज्या अवस्था असतात बालकांच्या त्या काय असतात, ठरलेले असतात की कोणत्या वयामध्ये कोणता विकास झाला पाहिजे, कोणती कारकौशल्य आली पाहिजे, किती वाढ झाली पाहिजे, किती वजन झालं पाहिजे, मेंदूचा किती विकास झाला पाहिजे, कोणत्या इंद्रियांचं किती वाढ झाली पाहिजे. तर यामुळे काय होतं की विकासाच्या ज्या अवस्था असतात बालकांच्या त्यामध्ये काय होतं की वेगवेगळ्या बालकांचा काय करता येतो, तुलनात्मक अभ्यास करता येतो. त्यावरून एखाद्या बालकाचा विकास खुंटलेला आहे का, व्यवस्थित होत नाही आहे का, या गोष्टींचा देखील अभ्यास त्यातून करता येतो. त्यावर उपाययोजना करता येतात. विकासाची अवस्था आणि तिची वैशिष्ट्यावरून बालकांच्या विकासाची स्थिती लक्षात येते व योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाते. आता विकासाची अवस्था बालकाच्या विकासाच्या अवस्था ठरलेल्या असतात की कोणत्या वयात कोणता किती भावनिक, मानसिक व शारीरिक विकास झाला पाहिजे. मग त्या विकासाच्या अवस्थांवरून व त्याच्या वैशिष्ट्यांवरून काय की बालकांच्या विकासाची स्थिती लक्षात येते की ते योग्य प्रकारे त्याचा विकास होत आहे की नाही, आणि जर योग्य प्रकारे विकास होत नसेल तर योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शन करून त्याचा विकास करता येतो. अध्ययन, प्रेरणा, परिपक्वन, सामाजिकरण या प्रक्रियांचा पाया बालपणी तयार होत असतो. आता अध्ययन तसेच प्रेरणा, परिपक्वन व सामाजिकरण ह्या सगळ्या क्रियांचा किंवा प्रक्रियांचा जो पाया असतो तो काय असतो, बालपणीच तयार होत असतो. आणि बालपणातला ज्या काही सवयी लागलेल्या असतात किंवा ज्या काही प्रेरणा त्याच्यामध्ये आलेल्या असतात, जे परिपक्वन आले असतं, जे सामाजिकरण बालपणात झालेलं असतं तेच पुढे जाऊन काय होत असतं की ते बालक प्रौढ झाल्यावर त्याच्यात दृढीकरण होत असतं. म्हणून बालपणीच योग्य ते संस्कार करणं, योग्य त्या सवयी लावणं, योग्य ते सामाजिकरण बालकांचं घडून आणणं गरजेचं असतं. चांगला परिसर व अनवंश बालकांच्या विकासावर सुयोग्य परिणाम करतो. यासाठी पालक व शिक्षक यांना प्रयत्न करता येतात. आता बालमानसशास्त्रातून आपल्याला आणखी काय समजतं की चांगला परिसर व अनवंश म्हणजे काय आहे की मातापित्यांकडून ज्या अपत्यामध्ये येणारे, हेरिडिटीने येणारे गुणधर्म किंवा अनुवंशिकतेने येणारे गुणधर्म हे कशावर परिणाम करत असतात, बालकाच्या विकासावर सुयोग्य परिणाम करत असतात. यासाठी काय आहे की पालक व शिक्षक यांना काय करता येतात, मग प्रयत्न करतात जेणेकरून काय होईल की त्या बालकाचा सुयोग्य असा विकास घडवून आणता येईल. तर बालमानसशास्त्राची वैशिष्ट्ये. तर बालमानसशास्त्राची उद्दिष्ट कोणती ते बघायचं आपल्याला. बालकांच्या वाढीचा व विकासाचा काय सविस्तर क्रम जाणण्यासाठी काय आहे की आपल्याला बालमानसशास्त्र अभ्यासणं गरजेचं आहे. काय बालकांच्या वाढीचा व विकासाचा सविस्तर क्रम जाणण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी. प्रत्येक बालक एकमेकांपासून भिन्न असते हे ओळखण्यासाठी आपल्याला बालमानसशास्त्र अभ्यासणं गरजेचं आहे. आता प्रत्येक बालक एकमेकांपासून वेगळे असते, म्हणजे प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या त्याचा वाढ आणि विकासाचा कालावधी वेगळा असतो. प्रत्येकाने शिकलेली कारकौशल्य वेगवेगळ्या कालावधीत वेगवेगळ्या प्रकारे शिकलेले असतात. प्रत्येकाला मिळालेला अनवंश आणि परिसर वेगळा असतो. या सगळ्यांमुळे काय की प्रत्येक बालक एकमेकांपासून वेगळे असतं, भिन्न आहे हे ओळखता येतं. त्यानुसार काय की त्याच्यासाठी अभ्यासक्रमाची व सहशालेय उपक्रमांची तसेच इतर गोष्टींची काय करता येते, आपल्याला तयारी करता येते. बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करणे. आता काय की बालमानसशास्त्रामुळे आपल्याला कळतं की बालकामध्ये कोणते सुप्त गुण आहेत की ज्याचा विकास केल्यानंतर करता येऊ शकतो, की ज्या सुप्त गुणांमुळे काय आहे की तो नावलौकिक कमवू शकतो. ते एखाद्या बालकात जन्मजातच प्रत्येक बालकात काहीतरी जन्मजात गुण असतात, सुप्त गुण असतात. त्यांना जर प्रोत्साहन भेटलं तर तो बालक त्या क्षेत्रामध्ये भविष्यात जाऊन काय की नावलौकिक कमवू शकतो. जसं की एखादा बालक असेल की जन्मजातच त्याचा काय असतो की आवाज सुंदर असतो, तर त्याला प्रेरणा आणि प्रोत्साहन आणि सरावाने काय की तो भविष्यात चांगला गायक होऊ शकतो. अशा प्रकारे आपला दुसरा चॅप्टर इथे संपलेला आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्राच्या गेस प्रश्न सिरीजमध्ये. धन्यवाद.